दिवसाची सुरुवात बरोबर. आजचं जे मनन आहे ते श्रीयुत सुहास दळवी, मिशन कंपाऊंड पालघर यांच्याकडून आलेलं आहे. आता बघा, मे महिना आलेला आहे आणि आपण सर्वांना सुट्ट्या पडतात, मुलांच्या शाळा संपतात आणि आपण ते सर्व घर स्वच्छ करायला लागतो. आणि मग प्रत्येकाच्या घरामध्ये एखादा माळा असतो किंवा एखादी अशी अडगळीची रूम असते, खोली असते आणि त्याच्यामध्ये सगळं सामान आपलं जुनं जे आहे ते आपण टाकून दिलेलं असतं. आणि आपण त्याला सध्या स्टोर रूम म्हणतो, की आमच्या घराची स्टोर रूम आहे आणि त्यात आपण न वापरलेल्या वस्तू सगळ्या ठेवून देतो. खरं तर आपण अशा पण त्याच्यामध्ये गोष्टी असतात की ज्या आपण कधी वापरल्या नाही, आता सध्या वापरत नाही आणि पुढेही वापरणार नाही, परंतु अशासुद्धा त्या गोष्टी असतात. आणि ज्यावेळेस आपण ते घर स्वच्छ करायला घेतो आणि मग अडगळीची जी खोली आहे, आपली स्टोर रूम आहे, त्याच्यातलं सर्व सामान आपण एक एक बाहेर काढतो आणि आपण बघतो. बघा, तुमचा अनुभवसुद्धा आणि माझा अनुभवसुद्धा एक असेल की 90% आपण ते सामान आहे काढलेलं ते परत ठेवून देतो अडगळीच्या खोलीमध्ये. आणि ते सामान आपण पुढे वापरणारही नसतो, परंतु तरी ते सामान आपण ते परत ठेवून देतो. का? तर कदाचित एखादी भांडं सापडलं, अरे ही माझ्या वडिलांची आठवण आहे, ही माझ्या आईची आठवण आहे, ही भांडी आहेत ना एवढी, ही माझ्या लग्नाची भांडी आहेत, किंवा हा पितळीचा तांब्या जो आहे तो माझ्या आईने दिला होता. आणि असं म्हणत आपण ते हळूहळू सॉर्ट करून जवळजवळ 90% ते जे सामान आहे ते परत आपण आपल्या स्टोर रूममध्ये परत ठेवून देतो. आपलं जे आध्यात्मिक जीवन आहे हे सुद्धा असंच आहे. आपल्या आध्यात्मिक अंतःकरणामध्ये अनेक गोष्टी अशा आपण अजूनही साठवून ठेवलेल्या आहेत. जुनी पापं आहेत, जुन्या गोष्टी आहेत, जुना राग आहे, जुना द्वेष आहे, जुना संताप आहे, जुन्या काही पाप केलेलं असतील, हे सर्व काही आपण स्टोर रूममध्ये, आपल्या अंतःकरणाच्या स्टोर रूममध्ये ठेवून दिलेलं आहे, ज्याचा काहीही उपयोग नाही. ह्या गोष्टी काढून टाका, कारण लेंट समय आपण आता 1 आठवड्याने संपणार आहे आणि हा समय देवाने आपल्याला ह्याच्यासाठीच दिला होता की ह्या जुन्या गोष्टी सर्व काही आपल्याला काढून टाकायच्या आहे. आमचे जीवन साफसूफ करा, जुन्या गोष्टी काढून टाका, कारण जोपर्यंत आम्ही जुन्या गोष्टी काढणार नाही तोपर्यंत नवीन गोष्टींना आमच्या अंतःकरणामध्ये जागा मिळणार नाही. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, यशाया 43 आणि 18 वचन, आयझाया चॅप्टर 43 अँड वर्स 18. पूर्वीच्या गोष्टींची आठवण करू नका, जुन्या गोष्टी मनात आणू नका. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.